बीड जिल्ह्यामध्ये धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गढी पुलावर भीषण अपघात झाला आणि अपघातामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। डिवायडरमध्ये अडकलेल्या गाडीला बाहेर काढणाऱ्यांना ट्रकनं चिरडून टाकलं आणि गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एक एसयूव्ही वाहनाचा डिवायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला। या अपघातामध्ये कुणीही जखमी झालेलं नव्हतं। मात्र डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी काही जण उतरले आणि गाडीतील सर्वजण बाहेर आले। याच दरम्यान महामार्गावरून भरधाव ट्रकनं 6 जणांना जबरदस्त धडक दिली आणि यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला। हा अपघात मध्यरात्री झाल्याची माहिती आहे। बाळू वातकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा या 6 जणांचा मृत्यू झालेला असून एका गंभीर जखमी व्यक्तीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। 6 जणांच्या अपघाती निधनामुळे गेवराईवर शोककळा पसरली आहे। बातमी पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, मध्यरात्रीची घटना, कसा नेमका घडला अपघात आणि नातेवाईकांशी त्यांचा संपर्क होऊ शकलेला आहे का? स्वतः अतिशय भीषण असा हा सगळा अपघात आहे। सोलापूर धुळे महामार्गावर गडी नजीक उड्डाण पूल आहे आणि या उड्डाण पुलाच्या डिवायडरवर एका गाडीचा अपघात झाला होता। त्या गाडीला घेऊन जाण्यासाठी काही लोक तिथे त्या ठिकाणी आले होते, परंतु रात्री पाऊस होता आणि महामार्गावर सुसाट वेगात गाड्या असतात। त्या दरम्यान एक भरधाव ट्रक आला आणि या भरधाव ट्रकने या 6 जणांना जोराची धडक दिली। यामध्ये या 6 जणांचाही जागीच मृत्यू झाला। अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली, परंतु या 6 जणांचाही जागीच मृत्यू झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर महामार्ग पोलीस आणि गेवराई पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत हे सगळे मृतदेह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। अपघातात ठार झालेले हे गेवराई आणि परिसरातीलच रहिवासी असून आता त्या ठिकाणी अतिशय आक्रोश आपण त्या रुग्णालयात पाहायला मिळाला। त्या ठिकाणी अचानक झालेल्या या घटनेने गेवराई शहरावर शोककळा पसरली आहे। रात्री पाऊस सुरू होता जोराचा आणि या पावसादरम्यानच अपघात झाल्याचं समजतंय। त्यामुळे आता जो अपघातात कारणीभूत जो ट्रक चालक आहे तो ट्रकसह फरार झाला असून आता त्याचा शोध गेवराई पोलीस घेत आहेत सध्या। अगदी किती वाजता ही घटना घडली आणि पोलिसांकडून सध्या शोध कसा सुरू आहे? ज्या ट्रकने या 6 जणांना धडक दिली त्याचा काही शोध लागलाय का? नक्कीच सध्या रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान ही सगळी घटना घडली आहे। त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत। तसेच अपघातात कारणीभूत ठरलेला जो ट्रक आहे त्याचा देखील शोध सुरू असून आता महामार्गावर टोल नाक्यावर जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यामध्ये हा ट्रक आलेला आहे। त्यामुळे लवकरच ट्रक चालकाला ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। सध्या अगदी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय बीड जिल्ह्यामधून गेवराईमध्ये गढी पुलावर हा भीषण अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालेला आहे।